स्वतःचीच पाठ किती थोपटून घेते आहे आणि सरकार या भाषणाच्या माध्यमातून किती थापा मारत आहे एवढंच पाहावं लागेल आणि त्यावर आम्हाला चर्चा करावी लागेल। यावेळची लोकसभा ही पूर्णपणे वेगळी आहे संसद, आणि त्याचं प्रतिबिंब राज्यसभेत सुद्धा पाहायला मिळेल। भारतीय जनता पक्षानं बहुमत गमावलेलं आहे आणि कुबड्यांवरचे प्रधानमंत्री आणि त्यांचे कॅबिनेट हे आपल्याला पाहावं लागेल। सुंब जळला तरी पीळ जळत नाही असं आपण म्हणतो, हे दाखवण्याचा प्रयत्न नक्की होईल की आम्ही तेच आहोत। पण हा पीळ उतरवण्याचं काम विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। खूप वर्षांनी जनतेच्या मनातला विरोधी पक्षनेता देशाला मिळालेला आहे, ज्याने देश फिरला, पायी संपूर्ण देश एका पदयात्रेद्वारे भ्रमण करून देशाचे प्रश्न समजून घेतले, ज्याने गेल्या 10 वर्षांमध्ये असंख्य घाव झाले, अपमानाचे कडू घोट ज्याने पचवले आणि त्यातून हलाहल पचवून राहुल गांधींसारखा नेता आज नरेंद्र मोदींसमोर एक आव्हान म्हणून उभा ठाकलेला आहे आणि देशानं त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे। म्हणून ही लोकसभा आणि लोकसभेचं कामकाज नक्की कशा प्रकारे होतं आहे याकडे प्रथमच देशाचं लक्ष लागून राहिलं आहे।